या ठिकाणी शिवसेनेचे नेते सचिनजी नागापुरे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सह्याद्रीच्या कुशीत जन हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं ते राजा शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे परमपुण्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। सह्याद्रीचा आकंठन नेता मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आमचे आदरणीय अखंड हिंदुस्थानचं कवच कुंडळ आदरणीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व युवा हृदय सम्राट आदित्य साहेब ठाकरे या सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। माझ्या समोर बसलेल्या तमाम महाविकास आघाडीच्या बंधू भगिनींनो आणि मातांनो आणि आसपास असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या सर्व मर्द मावळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्यासपीठाच्या समोर येऊन संपन्न व्हायचं आहे। कारण की आज आपण या ठिकाणी काय सभा घेत आहोत हे ऐकण्याकरता आपण रोहित दादा पवार यांचे विचार ऐकण्याकरता आपले आदरणीय प्रताप काका डाकणे यांचे विचार ऐकण्याकरता आपण सर्वजण नाही का या ठिकाणी आलेला आहात। आपलं प्रेम असेल तर आपण सर्वजण अवतीभोवती असताल तर या व्यासपीठाच्या समोर येऊन बसताल। कारण की सभेची अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। खरं तर भाषणाला सुरुवात कुठून करायची, कारण की प्रश्न पडलाय, बोलायला शब्द नाहीत अशी अवस्था नाही का या पातळी शहरातल्या नाही का तमाम नाही का जनतेची बायबाप जनतेची झालेली आहे। आमची अवस्था तीच झाली आहे। अरे पायाखालची जमीन सरकावी अगदी तसं ज्या महाराष्ट्राचा निकाल लागला, ज्या देशामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये महागाईची नाही का समस्या होती, शेतकऱ्यांची समस्या होती, तरुणांच्या बेरोजगारीची समस्या होती, अशा प्रचंड समस्याने ग्रास्त असलेल्या महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार नाही का एक तुझपुंज पक्ष असलेला जे व्हीएमचा घोटाळा करून ज्या व्हीएम घोटाळा केला त्या व्हीएम मशीनचं नाव आपल्याला कमल बॅलेट पेपर हे नाव करावं लागेल आणि नाव केलं तर खऱ्या अर्थाने त्यांचा विजय त्याच्यामुळे झालेला आहे। हा विजय जनतेचा विजय नाही। जर जनतेचा विजय झाला असता तर या महाराष्ट्रामध्ये आनंद उत्सव साजरा केला असता। जसा रामाने रावणाचा वध केला आणि रामाने रावणाचा वध केल्यानंतर अयोध्यामध्ये आल्यानंतर जशा नाही का भगव्या रंगाच्या गुड्या उभारल्या गेल्या आणि दिवे लावले गेले, अगदी असा जल्लोष या महाराष्ट्रामध्ये साजरा झाला होता। पण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये सुतक पडल्यासारखं वातावरण तयार झालं। आमच्या पाथडी शहरामध्ये सुद्धा फटाके कितपर्यंत वाजली हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणतात। जर ठेकेदार सोडले आणि अंधभक्त सोडले तर यांच्या व्यतिरिक्त कोणी आनंद साजरा केला नाही। कारण की हा घोटाळा होता व्हीएमचा, हा घोटाळा होता व्हीएम मशीनचा, म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलं कमळ बॅलेट पेपर मशीन। आणि हेच कमळ आपल्याला पुन्हा एकदा चिखलामध्ये गाडावं लागेल आणि तरच खरं छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। ही वेळ आली आहे व्हीएमच्या विरुद्ध बंड करण्याची। आज महाराष्ट्रातल्या नाही का 288 मतदारसंघातील सर्व पराभूत उमेदवारांनी व्हीएम वर नाही का संशय व्यक्त केला, पण या देशातल्या नाही का कोणाला जाग आहे ना, म्हणून बाबा आढाव सारखा एक नाही का आमचा हमाल पंचायतची रिक्षा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या बाबा आढाव या समाज सुधारकानं वयाच्या 95व्या वर्षी नाही का 3 दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन केलं। अरे महाभारतामधल्या भीष्म पितामहाचं वय होतं 189 वय आणि त्यामुळं भीष्म पितामहाने सुद्धा रणांगणावरती युद्ध करून नाही का दाखवून दिलं।
व तरुण हा शब्द वयवाचक नसून तर तो कार्यप्रवृत्त करणारा शब्द आहे. म्हणून तरुण कोणाला म्हणतात? जो समस्या जाणतो, जो नागरिकांसाठी, या मातृभूमीसाठी, या देशासाठी हातामध्ये शस्त्र घेऊन लढायला उभा राहतो, त्याला तरुण म्हणतात. तरुणांची व्याख्या म्हणजे काय? रिटायर झाला म्हणजे म्हातारा होत नसतो. अरे म्हातारा जे लोक होतात जे मनाने थकतात, जे मनाने हरतात, तेच नाही का थकत असतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला जर कोणाला जर काही करायचं असेल तर या पुढील काळामध्ये महाविकास आघाडीची वज्रमोठ ही व्हीएमच्या विरोधात आपल्याला राबवावी लागेल. येणाऱ्या नगरपालिका असतील, येणाऱ्या पंचायत समिती असतील, या सर्व झडपी इलेक्शनला आपल्याला बॅलेट पेपरची मागणी मोठ्या संख्येने करावं लागेल. नाहीतर तुमचं आमचं भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये रशियाच्या पुतीन सारखी हुकुमशाही सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता बदल हा घडवायचा असेल तर पहिल्यांदा बंड करावं लागेल आणि बंड 1857च्या उठावासारखंच असलं पाहिजे. ज्यांना ज्यांना त्याग करायची वेळ आली तरी आपल्याला त्याग करावा लागेल. आज प्रताप काका ढाकणे सारखा उमेदवार चौथ्यांदा पराभूत झाला, पण ज्याच्या चेहऱ्यावर सुद्धा नाही का नाराजीचा सूर नव्हता. कारण की त्यांनी पाथडी शहरातल्या तालुक्यातल्या शेवगाव मधल्या 80,000 मतदारांचं नाही का मन जाणलं. अरे मी जर निराश झालो, हतबल झालो तर ही 80,000 मतदार नाही का नाराज होतील. आपण कुठेतरी सैरावेरा सारखी आपली परिस्थिती होईल. म्हणून आसमानी सुलतानी राजवटीला घालवायचं असेल तर मला पुन्हा उभा राहावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा प्रताप काका ढाकणे उभा राहतील तेव्हा आम्ही त्यांच्या संघर्षाची गाथा याच भूमीवरून सांगत राहू. कारण की असा लढाऊ नेता तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. अरे काका मला वाचवा असं म्हणणारे जनतेला आता वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने काकाच तुम्हाला वाचवू शकतात, तुमच्या समस्याला न्याय देऊ शकतात. या शहरातल्या प्रत्येक समस्याला जर उत्तर काय असेल तर ते म्हणजे प्रताप काका आहे. आणि प्रताप काका शिवाय या तालुक्याला नाही का पर्याय नाही. म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आता प्रताप काकांसाठी प्रत्येक आपला जीवनातला क्षणोना क्षण वेळोना वेळ आपल्याला द्यावी लागणार आहे. तर खऱ्या अर्थाने प्रताप काकाला सुद्धा गरुडासारखे पंखासारखी झेप घेतील आकाशात. म्हणतात ना, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. दिशा काय आहे कधी बांधता येईल, चितदाकडे झेप घेण्याची सदा नवी दिशा असावी. अशी झेप घेण्याकरता त्यांच्या पंखातलं बल ह्या पातळी शहरातल्या जनतेला व्हावं लागेल. तर खऱ्या अर्थाने बाहुबली सारखं बळ प्रताप काका ढाकणेला येईल. कारण की नाही का निस्ता बल्लाल देव नाही, बल्लाल देव जरी राजा झाला असला तरी खऱ्या अर्थाने राजा जनतेच्या मनातला नाही का बाहुबली होता. आणि या बाहुबली नेता म्हणजे प्रताप काका ढाकणे. आणि प्रताप काका ढाकणेसाठी आपल्याला प्रत्येकाला आता नाही का विचार करण्याची वेळ आहे. अरे इंद्राचं शस्त्र जसं वज्र आहे, ते वज्र जसं बनवलेलं आहे दधीचीच्या नाही का हाडापासून. म्हणतात ना, अर्ध हवंय रक्ताचं, दान हवंय पुरुषार्थाचं, पण समिती हव्यात हाडांच्या आणि त्याच्यासाठी दधीची हवा आहे. होय, या महाराष्ट्रामधले तमाम नेते आज दधीची व्हायला तयार आहे आणि त्याची सुरुवात बाबा आढाव यांनी करून दिलेली आहे. म्हणून तुमच्या सुद्धा दधीची तुमच्यामधून निर्माण झाला पाहिजे. तुमच्या हाडांच्या समिधा झाल्या तरी तेच वज्र बनून या नाही का महायुती सरकारला याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी खंबीर साथ आपल्या प्रताप काकांना द्यायची आहे. या पुढील काळामध्ये मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्व आयोजक संयोजकांचे धन्यवाद. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शरदरावजी शिंदे, राष्ट्रवादी किसान आघाडी जिल्हाध्यक्ष, यांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी निकालानंतर या सभेसाठी एकत्र जमलेलो आहोत. मित्रांनो, माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हा महाराष्ट्राचा जो काही निकाल लागलेला आहे हा अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे.
आणि हा निकाल हा विशेषतः शेतकरी कष्टकरी वर्गांसाठी अत्यंत धक्कादायक असा निकाल लागलेला आहे. परंतु या निकालाचं षडयंत्र, हा निकाल लागण्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचं षडयंत्र